विधानसभेची निवडणूक आता तोंडावर असतानाच राज्यामध्ये राजकीय भूकंप घडायला सुरुवात झालेली आहे। एकीकडे महायुती तर दुसरीकडे महाविकास आघाडी। महायुतीमध्ये आता कलगीतुरा चांगलाच रंगताना दिसत आहे। अजित पवारांना सोबत घेतलेलं आहे, मात्र बाहेर आल्यावर आपल्याला उलट्या होतात। त्याच्या आतमध्ये मांडीला मांडी लावून जरी बसलो तरी आपलं त्यांच्यासोबत पटत नाही। थेट कॅबिनेट मंत्री तानाजी सावंत यांनी केलेलं वक्तव्य आणि भारतीय जनता पक्षामधले बरेच असलेले नाराज मंडळी यामुळे अजितदादांची झालेली अडचण। तर दुसरीकडे मोठा पक्ष असलेला अजितदादाला जर महत्त्व नसेल तर आमच्यासारख्यांना काय होणार याच भीतीने आता अनेक नेते जे छोटे घटक पक्ष आहेत त्यांनी बाहेरचा रस्ता धरायला सुरुवात केलेली आहे। दुसरीकडे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे असलेली सहानुभूती आणि राज्यामध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडीचं वारं हे चांगलंच वाहू लागलेलं आहे। तर ताज्या सर्वेनुसार महायुतीपेक्षा महाविकास आघाडी ही पुढे जाताना दिसत आहे। त्यातच निष्ठावंतांची सोडचिठ्ठी आणि ठाकरेंकडचे प्रवेश हे बघता महायुतीपेक्षा महाविकास आघाडीलाच लोकांचं प्राधान्य असल्यामुळे महादेव जानकर राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी आता महायुती सोडून महाविकास आघाडीकडे जाण्याचा जवळपास निर्णय घेतलेला आहे। लोकसभेची परभणी लोकसभा त्यांनी लढवली, मात्र यश मिळाले नाही आणि भारतीय जनता पक्ष धनगर समाजांना आरक्षण देणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं, मात्र तोही शब्द पूर्ण झाला नसल्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीतही आपल्याला फटका बसू शकतो आणि भाजपची नाराजी आपल्यावरही येऊ शकते। याच अनुषंगाने आता महाविकास आघाडीमध्ये महादेव जानकर आपला राष्ट्रीय समाज पक्ष घेऊन येण्यासाठी उत्सुक आहेत आणि त्याबाबत चर्चा सुद्धा सुरू आहे। त्यामुळे येत्या काळामध्ये बच्चू कडू एकीकडे नाराज आहे तर दुसरीकडे अनेक नेते नाराज असल्यामुळे महायुतीला अनेक नेत्यांची सोडचिठ्ठी आपल्याला बघायला मिळत आहे। येणाऱ्या काळामध्ये कोण बाजी मारेल, आपली विधानसभा कोण जिंकेल हे कमेंट बॉक्समध्ये कळवा व चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।